गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिंधुदुर्ग पाटील लँडमार्क या ओपन प्लॉट प्रोजेक्टचं मंगलमय वातावरणात उद्घाटन करण्यात आलं। माऊली लँडमार्कनं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवेढा रोड देगाव परिसरात नवीन ओपन प्लॉट प्रोजेक्ट सुरू केला आहे। सिंधुदुर्ग पाटील लँडमार्क असं या नवीन प्रोजेक्टचं नाव असून गुढीपाडव्याच्या दिनी बुकिंग सुरू करण्यात आलं। यावेळी गार्डनचं आणि सिंधुदुर्ग पाटील लँडमार्कचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे, चंद्रकांत झांबरे, भामाबाई झांबरे, अश्विनी झांबरे, दीपक झांबरे, गुरुसिद्ध पाटील, धनराज पाटील, संदीप पाटील, सुरेश पाटील, कुसुम विलास पाटील, चंद्रशेखर पाटील, सिद्धराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी उद्घाटन प्रसंगी ग्राहकांना बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं भेट देण्यात आलं। अनेकांनी या ऑफरचा लाभ घेतला। अनेकांनी प्लॉटचं बुकिंग करून गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधला। यावेळी माऊली लँडमार्कचे माऊली झांबरे यांनी माऊली लँडमार्कनं 22 साईट्स यशस्वीरित्या पूर्ण केल्या असून ग्राहकांना सर्व प्रकारच्या ॲमेनिटीज देणारे म्हणून आमची ख्याती असल्याचं सांगितलं। तर जागेवरची डेव्हलपमेंट वेगळी असते आणि कागदपत्री जे लायझनिंग पार्ट असतो तो खूप वेगळा असतो, त्याला पण आपल्याला काम करावं लागतं। हे काम करत असताना सर्व टीमचाच हा वर्क असतो। ते काम करत असताना आम्ही जेव्हा आमचं बॉन्डिंग तयार करतो, ओनर बरोबर आमची बॉन्डिंग एवढी छान होती की जणू काय आम्ही फॅमिली रिलेशनमधलेच आहेत। म्हणजे आतापर्यंत जेवढे आम्ही जवळपास 22 साईट कंप्लीट केल्या, प्रत्येक ओनर बरोबर आमचे ओनरशिप बरोबर तसेच रिलेशन जपलेत। म्हणजे एक सध्या आम्ही 15 वर्षामध्ये एक सध्या लिटिगेशन नाही आहे। म्हणजे आज कोर्टामध्ये माऊली लँडमार्क किंवा माऊली झांबरेबद्दल कुठेही जरी टाकलं तरी एक सिंगल आमच्या नावानं केस दिसणार नाही तुम्हाला, तेवढं आम्ही जपले। प्रत्येक सेव्हिंग पण महत्त्वाचे आहे आणि आमचे आता खूप ग्राहक आले, त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टर आहेत, काही ग्राहक आहेत आमच्यासोबत। आता जवळपास हे 3ऱ्या साईट 4थ्या साईटवर अशी इन्व्हेस्टमेंट चालू आहे त्यांची। आमच्यावर एवढा विश्वास टाकला त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार मानतो। आणि असंच माऊली लँडमार्कवर जेवढं तुम्ही प्रेम केलं त्या प्रेम आम्ही आमच्या पद्धतीने कसं रिटर्न द्यायचं आम्ही नक्कीच त्याचा विचार करत असतो। त्यासाठी आज आमचे जे जुने ग्राहक आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेगळी ऑफर पण घेऊन येतोय। ही ऑफर आपण प्रत्येक एवढे हा इव्हेंट झाले की आपण एक अर्ध्यासामध्ये त्याची PPT केली आम्ही तयार। म्हणजे जे जुने ग्राहक आहेत आम्हाला काही रेफरन्स कस्टमर देतील, स्वतः रिटर्न येतील, त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने आम्ही एक त्यांना काहीतरी बाबा म्हणजे आता काय प्रेमापोटी ते देतात आम्हाला, लीड वगैरे कस्टमर देतात, पण त्यांना पण आम्हाला काहीतरी मोबदला द्यावा ही इच्छा होती। त्यामुळे एक नवीन PPT आम्ही तयार केली। यावेळी ग्राहकांनी देखील सिंधुदुर्ग लँडमार्कमध्ये विविध सोयी असल्याचं स्पष्ट केलं। साली आल्यानंतर त्यांचं छोटंसं हे होतं, ऑफिस होतं। आम्ही भेटल्यानंतर काय म्हणले, माझी अजून ताकद नाही। आम्ही एकच शब्द दिला, माऊली जेव्हा तुम्ही मोठं होताल त्या टायमाला ही शेती तुम्हाला मिळणार, ही शब्द आम्ही पाळलेला आहे। तो आता मला प्लॉट बघायचं होतं पण काही प्रसंगाने जाता आलं नाही। त्यांनी मिनिमम प्रत्येक वेळी सांगायचं, साहेब तुम्ही आमच्या व्हिजिटला भेट द्या, आमच्या प्लॉटला भेट द्या, तुम्ही घेऊ नका, फक्त भेट द्या। असा 8 ते 10 वेळा त्यांनी म्हटल्यानंतर शेवटी मला एवढं माणूस बोलतोय, आपण या मित्र या नात्याने त्या साईडला भेट द्यावी म्हणून वार होता शनिवार गेलो आणि गेल्याबरोबर त्या गजानन माऊली लँडमार्कमध्ये मला ती एरिया आवडली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मिसेसला घेऊन गेलो, तिलाही आवडला आणि डायरेक्ट आम्ही ऑफिसला येऊन आपले मॅनेजर साहेब जे आहेत ते कांबळे मॅडम, त्यांनी कस्टमरचं मन इतकं सुंदर आणि ऑन दी स्पॉट जिंकतात, लगेच त्याने आपला किस्सा मोकाच केला। मेरा भी विचार चला है, लेकिन ये देखने जैसा लगता है कि ये मालिक और ये देने वाले लेने वाले ने इनका इतना अच्छा संबंध, नहीं तो कितनी बार इन दोनों के अंदर बिगड़ दिमाग हुए तो कुछ भी झगड़ा करते बैठ जाते हैं। लेकिन ये दोनों एक दूसरे को, ये उनको आदर देते हैं, ये उनको आदर देते हैं और ग्राहक को आदर देते हैं। इनकी भावना कितनी अच्छी है, इनका स्टाफ कितना अच्छा है, इनका ये कर रहे हैं और ये परिसर भी बहुत अच्छा है। और आगे आपके क्या विचार है? मेरे को ऐसा लगता है कि इस जगह की कीमत बहुत आगे बढ़ेगी और जिसको अभी जरूरत है तो वो बुक करा लो, नहीं तो आगे जाके यहाँ का भाव बढ़ने वाला है। पक्की बात है, पक्की बात है। परंतु ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस या जागेच्या प्रेमात पडलं, या माणसांच्या, आणि या माणसांच्या प्रेमात पडल्यानंतर आपण जागेच्या जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा आम्ही स्वतःचं घर, आमच्या सासू सासऱ्यांच्या, माझ्या आईवडिलांच्या, माझ्या नवऱ्याच्या आणि आमच्या सर्वांच्याच असं मनातलं असं आम्ही घर बांधलं। पहिली कुदळ सर माऊलीमध्ये आम्हीच मारली आणि पहिलं राहायला देखील आम्हीच आलो आणि खूप म्हणजे दीपक भाऊंनी वगैरे आणि सर्व स्टाफ असतील किंवा सर देखील असतील तर यांनी खूप सहकार्य केलं आणि आतापर्यंत देखील ते सहकार्य करतायत आणि फार चांगलं रिलेशन। म्हणजे मला
या कॉर्पोरेट सोसायटीमधलं म्हणजे काहीच माहिती नव्हतं. परंतु दीपक भाऊंसोबत जेव्हा आम्ही बोललो किंवा हे केलं त्यावेळेस मला थोडी थोडी माहिती कळायला लागली. आणि आमचा देगावचा स्टाफ देखील आम्ही याही जागेत आम्ही बुकिंग आधीच केलेलं आहे. 6-7 आमचे बुकिंग झालेले आहेत आणि त्यांनी खूप चांगली आम्हाला सर्व्हिस दिलेली आहे. आणि माऊलीच्या या परिवाराचं मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि आता आज सध्याला आता आमच्याकडे कस्टमर स्वतःहून आमच्या माऊली लँडमार्कमध्ये ऑफिसमध्ये येतोय आणि म्हणतो की आम्हाला एक प्लॉट तुमच्याकडनंच हवा आहे. आम्ही इतर ठिकाणी सगळीकडे बघून आलोय, पण माऊली लँडमार्कमध्ये आम्हाला प्लॉट घ्यायचा आहे. खूप जणांकडनं तुमचं नाव ऐकलंय, ह्या शब्दामध्ये आम्हाला त्यांनी ऑफिसमध्ये येऊन हे बोलत असतात. आणि माऊली सरांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, त्यांनी स्वतःचा फायदा न बघता समोरच्याचा फायदा कसं होईल हे मात्र त्यांनी खूप मनापासून हे करतात. जेणेकरून म्हणजे काय, माऊली सर म्हणजेच माऊली लँडमार्क. या प्रसंगी साक्षी कांबळे, सोमेश्वर स्वामी, सोमनाथ कंदिकटला, किरण वेरुळकर, शिव बिराजदार, मोहन गुणके, नंदू लांडगे, सोमनाथ बेंद्रे, सुपुत्र ओमन शेट्टी, स्नेहल केदार, सुषमा जाधव, वैष्णवी गोमटे, संदीप झांबरे, हिराकांत विजापुरे, किरण कोडमूर, रितेश कुलकर्णी, कुणाल घुले, कुणाल घोडके, वैभव भोसले, जय झांबरे यांच्यासह माऊली लँडमार्कचा स्टाफ उपस्थित होता.